तुम्ही विविध प्रकार जे म्हंटल आपले गुलाबाचे, तर हा आहे पिंक कलर, हा जो शेडेड आहे तो फार दुर्मिळ आहे. म्हणजे आपल्या सोलापुरात अवेलेबल ऍट इझी होत नाहीत. असे ही काही गुलाबांची रोपं मी तुम्हाला आता दाखवते. प्लांट हे बघा, हे वेली प्रकारमध्ये जे हे आहेत आपण खास ही मागवलेले आहेत. म्हणजे हे तुम्हाला हो हो बघितल्यावर सुद्धा तुम्हाला हात लावल्यावर सुद्धा खात्री वाटणार नाही की ही खरी आहे, खरी आहेत अशी, पण ही खरी आहेत. ह्याचे प्लांट वगैरे पण सगळे आपण म्हणजे ठेवलेले. ह्याचं पण शेड तुम्ही बघू शकता, अगदी अप्रतिम आणि खूप वेगळे वेगळे डिसेंट कलर आहेत. हा खूप म्हणजे आकाराने मोठा दिसतोय, ह्याच्याविषयी काय? नाही आकाराने म्हणजे आता आपण जे हे आहे डच रोज वगैरे आपण जे गुलाब म्हणतो हे सगळे हायब्रिडच आहेत. त्यामुळे ह्याची व्हरायटी पण ही अशीच असणार. हा म्हणजे मोठ्या प्रमाणात. आता हे फुल बघा, हे म्हणजे हायब्रिड म्हणलं की त्याच्यामध्ये ते प्रकार आलाच तसा मोठा. हे बघा, हे कलर तुम्ही बघू शकता. हा कलर, हा हा ह्याच्यामध्ये ही नाही नाही हा तर नाहीच नाही. हा पण बघा तुम्ही, एकापेक्षा म्हणजे तुम्ही हा कुठला बघून कुठला नाही असं करताय. प्रत्येकाची व्हरायटी तुम्हाला म्हणजे, आणि ह्याही बघा, हे बघा, हे बघा, हा बघा, हे कलर, हे सगळे कलर तुम्हाला, आणि हा तर हे बघा, ह्याच तर तुम्ही अवश्य बघा. हा पूर्ण जास्वंद म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, हात लावल्यावर सुद्धा कळणार नाही की हे ओरिजिनल आहे. हे कलर शेडिंग बघा सगळं. हे हा तो व्हाईट पाहिला, आता ह्याच्यामध्ये शेडिंग आहे तुम्हाला. हे बघा, आणि इथं पण हा कलर तर तुम्हाला सोलापुरात शोधूनही सापडणार नाही. हा बघा, हा म्हणजे सोलापूरकरांना आपण आव्हान, संकल्पना कशी निघली? कारण ही सोलापुरात संकल्पना, हा अनोखा एक प्रदर्शन पाहायला मिळतो. हा बरोबर आहे. ही संकल्पना मूळतः आहे प्रकाश भुतडा म्हणून ह्याचे फाउंडर आहेत. हा त्यांची ही संकल्पना आहे. मग त्यांनी आमच्या सगळ्यांना सभासद म्हणून कार्यरत केलं. आता सध्या 50 आहे. हो, पहिलंच वर्ष आहे ना हे. ऑफिस वगैरे अजून नाही, पण रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर सभासदासाठी काय आहे, म्हणजे मुक्त व्यासपीठ आहे का? हा नाही नाही, लिमिटेड असं काहीच नाहीये, मुक्त व्यासपीठ आहे. म्हणजे तुम्ही सगळं, हा कंडिशन नियमावली वगैरे आहे. म्हणजे तुमची वार्षिक फी म्हणा किंवा हे असं जे रेग्युलर क्लबचे जे नियम असतात, रजिस्टर क्लब आहे म्हणल्यानंतर नियम सगळे सेमच. आता हा आपला पहिलाच प्रदर्शन, हो पहिलेच प्रदर्शन. हे सर्व जे फुलं आहेत ते आणलेत कुठून? हे आपण पुण्यावरून, मुंबईवरनं वगैरे, ही जी लाईन आहे पूर्ण ही तुम्हाला ही सगळी पुण्यावरनं अशी म्हणजे ओरिजिनल म्हणजे प्लांट मधून आणलेली आहे, तोडून आणलेली आहे. असं बुकेच्या बाजारातून वगैरे असं म्हणजे फुलांची मंडई वगैरे म्हणतो ना आपण, बाजार असतो तिथून नाही, तर प्रॉपर हा जो म्हणजे मंडळाकडे ठेवलेला आहे, आता हा फुल उद्यापर्यंत राहील का? हो राहील ना. आपण तशी व्यवस्था पण केलेली आहे. त्यानुसारच आपण म्हणजे कार्यशाळा का ठेवलेली आहे की इथल्या लोकांना हे म्हणजे फुलं लावणार आणि त्याचं संगोपन टिकवणार पण कसं तुम्ही ते झाड आणि फुलं, ह्याची कार्यशाळा त्यासाठीच ठेवलेली आहे की तुम्ही हे सगळं सोलापूरमध्ये आपल्याला यावं, स्वतःच्या अंगणामध्ये, प्रत्येक गृहिणीच्या वगैरे प्रत्येक घराच्या, म्हणून. धन्यवाद. वैशाली कुलकर्णी, मी खजिनदार आहे रोज क्लब ऑफ सोलापूरची. तर हे प्रदर्शनाचा उद्देश तुम्ही विचारत होता, जसं मॅडमनी सांगितलं तर सोलापूरमध्ये आतापर्यंत बऱ्याच जणांना आपल्याला माहित असतं की फक्त 2च जाती सोलापूरमध्ये, म्हणजे गुलाबाच्या 2च जाती आहेत असं माहित. त्यासाठी सगळ्या गुलाबांची माहिती होण्यासाठी व विविध प्रकार कळले जावे त्यांना, त्याचं संगोपन कसं केलं जावं आणि ते सगळे आपल्याला म्हणजे उपलब्ध व्हावेत, या दृष्टिकोनातून आपण नर्सरी पासून म्हणजे प्लांट पासून ते फुलांपर्यंत असं प्रदर्शन भरवलेलं आहे. स्टॉल सुद्धा आहेत आपल्याकडं. तर या सगळ्यांचा सोलापूरकरांनी अवश्य लाभ घ्यावा आणि त्यांची पण बाग अशीच फुलवावी वेगळ्या वेगळ्या फुलांनी. एवढं. नमस्कार, मी सौ कला विठ्ठल चन्नापट्टण, द रोज क्लब ऑफ सोलापूरची मी सहसचिव आहे. आज आपण दिनांक 28 आणि 29 या डिसेंबर रोजी गुलाब पुष्प प्रदर्शन व पुष्प रचना स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि खूप छान पद्धतीने म्हणजे लोकांनी सहभाग आज नोंदवला. तर आमच्या या म्हणजे क्लबचं उद्दिष्ट हे आहे की लोकांमध्ये म्हणजे झाडं लावण्याची जी वृत्ती आहे ती निर्माण व्हावी आणि विशेष म्हणजे प्रत्येक म्हणजे व्यक्तीला असं वाटतं की आपल्या दारात गुलाबाचं झाड असावं. आणि या 2 दिवसात आम्ही म्हणजे या गुलाबांची लागवड कशी करायची त्याची एक कार्यशाळा आम्ही
भरवलेले आहे आणि त्या निमित्ताने म्हणजे लोकांना कळेल की गुलाबाचं संगोपन कसं करावं, कुंडी कशी भरावी, म्हणजे जेणेकरून सदृढ रोप तयार होईल आणि नेहमीच आपल्या घरातली जी बाग आहे ती गुलाबांनी फुलेल. किती प्रकारचे गुलाब या प्रदर्शनात आज या प्रदर्शनामध्ये जवळजवळ 500 प्रकारचे विविध रंगांची फुलं आपल्याला पाहायला मिळाली आणि जाती पण आहेत, वेगवेगळ्या जाती सुद्धा याच्यामध्ये ठेवलेली रोज आहे. क्लबची स्थापना कधी झाली आहे? कारण पहिल्यांदाच हा रोज क्लबची स्थापना याच वर्षी झालेली आहे, नुकतीच झालेली, याच महिन्यात झालेली आहे. पहिलं प्रदर्शन आहे सोलापूर. हा, सोलापुरातलं म्हणजे 33 वर्षापूर्वी एक रोज क्लब होता पूर्वी, त्यांनी भरवली, पण 33 वर्षानंतर आता हे रोज क्लब ऑफ सोलापूर हे नव्याने आम्ही संस्था स्थापन केली आणि याच वर्षी स्थापन केलं आणि हे आपलं हे पहिलंच प्रदर्शन आहे. किती दिवस चालणार आहे प्रदर्शन? हे 2 दिवस. मोफत आहे का काय म्हणजे? 2 दिवस आहे हे प्रदर्शन. आज सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत आहे आणि उद्या पण सकाळी 10 वाजून रात्री 10 पर्यंत हे प्रदर्शन आहे. याची मूळ संकल्पना काय, म्हणजे गुलाब फुलाविषयी जनजागृती व्हावी हा आहे का तुमचा एक काहीतरी मेसेज आहे? गुलाबची जनजागृती होणे हा तर मूळ उद्देशच आहे आणि लोकांना वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या रंगाची फुलं हे असतात हे पण माहीत होणं गरजेचंच आहे. मी वैशाली विष्णू बत्तुल द रोज क्लब ऑफ सोलापूर ची सदस्य आहे. द रोज क्लब ऑफ सोलापूर आयोजित गुलाब प्रदर्शन व पुष्परचना आज दिनांक 28 आणि रोजी सकाळी 10 वाजता त्याचं उद्घाटन झालं. ह्या उद्घाटन झाल्यापासून गुलाबांच्या पाहणीला प्रेक्षकांची खूप म्हणजे भरपूर गर्दी जमली होती आणि प्रतिसाद छान मिळत आहे लोकांचं. गुलाब पुष्प 500 जाती 500 प्रकारच्या रंगाचे विविध रंगांच्या आहेत. 2 दिवस 28 आणि 29 तसं नागरिकांना काय आवडतं? ज्या म्हणजे गुलाब म्हणलं तर सगळ्यांना आवडतं. हा गुलाब आपल्याला नेहमी सगळीकडे बघायला मिळत नाही. मग असं हे उद्दिष्ट ठेवून आम्ही आयोजन केलं की एकाच छताखाली वेगवेगळ्या गुलाबांचे आकार आणि रंग पाहता येण्यासाठी. मला एखादा असं गुलाब सांगा किती वेगळा आहे, लोकांना कळेल. काहीतरी कलर वेगळा आहे. हो आहे ना, एक कलर आहे पीच कलर आणि एक लव्हेंडर कलर. ते दोन्ही गुलाबाचे कलर वेगळे आहेत. इथे आपल्या सोलापुरात तर आढळणार नाही. गुलाबावरून अनेक चित्रपटात गाणी तयार झालेली आहे, गुलाबावरून अनेक कविता देखील रचल्या गेलेल्या आहेत. पण या गुलाबाचे किती प्रकार आहेत असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर देणं थोडं कठीण होईल. पण आम्ही तुम्हाला देतोय उत्तर, कारण या गुलाबाचे जवळपास 500 प्रकार आहेत आणि ते प्रकार आपल्या सोलापुरात पाहायला मिळणार आहे. कारण सोलापूरमध्ये पहिल्यांदाच रोज क्लब तर्फे या ठिकाणी द रोज क्लब ऑफ सोलापूर तर्फे भव्य असं गुलाब प्रदर्शन या ठिकाणी सोलापूरच्या या लोटस मंगल कार्यालयामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, सकाळपासूनच अनेक जे आहेत लोक गर्दी करत आहेत. जवळपास 500 प्रकारचे विविध गुलाबाचे प्रकार या ठिकाणी या प्रदर्शनात मांडण्यात आलेले आहेत. द रोज क्लब ऑफ सोलापूर यांच्या वतीनं सोलापुरात हा अनोखा प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. जे गुलाब प्रेमी आहेत, ज्यांना गुलाब फुल आवडतो अशा या प्रेमींसाठी, सोलापूरकरांसाठी ह्या प्रदर्शनामध्ये 500 पेक्षा जास्त गुलाब तुम्हाला पाहायला मिळणार आहे. द रोज क्लब ऑफ सोलापूरमध्ये पहिल्यांदाच हा प्रदर्शन ठेवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपल्याला फक्त गुलाब म्हणलं तर गुलाबी कलर किंवा रेड कलर किंवा गुलाबी, फिकट गुलाबी अशा 3-4 कलर मध्येच गुलाब असतो अशी एक आपल्याला माहिती आहे. पण या प्रदर्शनामध्ये तुम्ही जवळपास 500 प्रकारांपेक्षा जास्त गुलाब तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर असं हे प्रदर्शन सोलापूरमध्ये भरलेलं आहे आणि या ठिकाणी द रोज क्लब ऑफ सोलापूर यांच्या वतीनं हा प्रदर्शन या ठिकाणी भरलेला आहे. दादा, कसं आहे प्रदर्शन, तुम्हाला कसं वाटतंय? नाही, एकदम चांगला उपक्रम कुठून आहे. आलं तुम्ही? सोलापुरातलं कसं आहे प्रदर्शन? छान आहे. किती प्रकार एकदम पाहिले? 400-500 प्रकार आहेत, सगळे व्हरायटीज वेगळे आहेत. गुलाब म्हणलं तर फक्त आपल्याला गुलाबी रोज एकच वाटतो, रेड आणि बट इतके कलर, मल्टी कलर आहेत, व्यवस्थित व्हरायटीज त्यांनी सगळ्या सोलापूरकरांसाठी ठेवलेत. चांगलं आहे. वेगळं प्रदर्शन सोलापूरकरांनी दिलेलं आहे. हो, खूपच वेगळं आहे.
हेतू असा याचा आहे की गुलाबप्रेमींना गुलाबाची आवड व्हावी, वेगवेगळे आपण जे ठराविक गुलाब प्लांटेशन करतो त्यापेक्षा आणखी हे वेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत हे माहिती व्हावं आणि त्याची वाढ व्हावी, हा एक हेतू आहे. निश्चितच सोलापूरकरांना एक चांगली संधी या ठिकाणी मिळणार आहे. आणि हे जे गुलाब आहेत, ह्या गुलाब तुम्हाला बघता येणार आहे, पाहता येणार आहे आणि त्याचा म्हणजे जे कलरचं जे निरीक्षण देखील करता येणार आहे. जे अभ्यासप्रेमी असतील गुलाब या फुलाला घेऊन त्यांच्यासाठी देखील एक पर्वणी आहे. आणि असंच एक प्रदर्शन या सोलापूरमध्ये गुलाब प्रदर्शनाचं या ठिकाणी भरलेलं आहे. त्यामध्ये शेकडो गुलाबाचे प्रकार या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आज याचं उद्घाटन झालेलं आहे आणि उद्या 29 डिसेंबर रोजी उद्या देखील हा प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे. आणि सोलापूरकरांनी एकदा या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि गुलाब फुलाविषयी माहिती जाणून घ्यावी असं एकंदरीत आवाहन द रोज क्लब ऑफ सोलापूर यांचे सहकारी करत आहेत. आम्ही देखील या प्रदर्शनामध्ये आलेलो आहोत. यातील काही दृश्य देखील तुम्हाला आम्ही बातमीतून दाखवणार आहोत. आणि खरंच खूपच छान एक प्रदर्शन सोलापूरमध्ये, एक आगळं वेगळं प्रदर्शन गुलाबला घेऊन पाहायला मिळणार आहे. झहूर साई सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.